कमी पडण्यासारखं माणूस नाही मी. काय स्टॉकचं तू टेन्शन घेऊ नको रे. तुझ्या ढेंगात ना कधी जाईन तो तुका काळाचा नाही. आधी ढेंगात ना जाताना मान वर केले तर बोमटान मरशी. गोट्या गोट्या गोट्या. या ठिकाणी समीर कदमबुवा याने आपलं पहिलं नोटेशन भजन रूपाचा अभंग आपल्या समोर सादर केलेला आहे. आता बुवांच्या भजनाला मी काय नाव नाही ठेवणार, कारण डबल बारी म्हटल्यानंतर बोला का हो. फक्त बुवा मी जास्त काय बोलूक नव्हते मगाशी, कारण मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी थोडे भजन रसिक कमी होते, कारण आज संकष्टी होती. सगळ्यांनी सोडून आता टायमात हजर झाले आणि माझ्या गजरात मका अंदाज होतो की म्हटलं आपल्या गजराच्या टायमात येतील. पण एवढं पेटात वडापाववरनं एवढा वाटला नव्हता. तो वडापाववरनं पेटलो. बुवा तुमची वडापाव खायत होताच काय, माझो काय विषय नव्हतो. पण मंडळातली बुवा जवळजवळ 10-15 वेळा तुमका बोलवलं नाही की समीर कदम बुवा, समीर कदम बुवा. म्हणून मी बोलले की एवढ्या 15 दिवस अगोदर येऊन तुम्ही वरती करीत काय होता. तर तुम्ही सांगितलंच वडापाव, म्हणजे इतक्या 15 दिवसात वडापाव मिळालो नाही भाऊचो. तो आज मिळालो, तू खाल्लास ठीक हा, मी त्याच्याबद्दल काय म्हणायचंही नाही. पण तो वडापाव सगळं कर्मभूमी माझी असं तुम्ही स्वतः बोललात बुवा. मी एक काय गावातलो शेतकरी माणूस आहे, माका भारी असतं तेव्हा मी येते आणि जातोय. पण तुझी कर्मभूमी बुवा ऐसुरली, मग त्या गावदेवीक विचारलंस कसो. ना माझे फुटले नाही, तुझे चांगले. तुझे आता दात पाडूक झाले, धोंडो बिंडो घेऊन असो वरवण तू आणते आता ऐसू. हो तू टाकल्यावरच घसरलो माझ्या डायरीत बुवा. भांडूप म्हणजे ह्या आमच्या भांडूपमध्येच भजनाची पंढरी आहे बुवा. किती डबल बारी झाली असतील बुवा माझे. तुम्ही तर सांगितलंस की इलोकी चालू करीत की नाड्यांची धरती टाकल्यावरती बुवा. याच भांडूप नगरीत स्वप्नील मेस्त्री बुवानी माझी डबल बारी असताना बुवा, ते प्रतिस्पर्धी असताना सुद्धा त्यांनी गाणं वेगळा म्हटला नव्हता बुवा. तर आम्ही आता मनान दाखवते सुरुवाती. लहान मूर्ती महान कीर्ती कॉमेडीचा तो किंग. लहान मूर्ती महान कीर्ती कॉमेडीचा तो किंग. संदीप पुजारे नाव गाजतय कोकणच्या भूमीत. संदीप पुजारे नाव गाजतय कोकणच्या भूमीत. संदीप पुजारे नाव गाजतय कोकणच्या भूमीत. लहान मूर्ती महान कीर्ती. कॉमेडीचा तो किंग. कॉमेडीचा तो किंग. संदीप पुजारे नाव गाजतय कोकणच्या भूमीत. लहान मूर्ती महान कीर्ती कॉमेडीचा तो किंग. लहान मूर्ती महान कीर्ती कॉमेडीचा तो किंग. संदीप पुजारे नाव गाजतय कोकणच्या भूमीत. नाडन की धरती. मग मी चावले की म्हणजे मी गोट्याने खेळा केलं. माझा टेकता तर म्हणता जर तू ह्या केलंस तर म्हणता मी तुका दाखवीन. माका बघूची इच्छाच नाही तुझा. कोणा केवढी इच्छा. तू जर पाठी टेकतस तर सांगलंस तर म्हणतो मी दाखवीन. नको बाबा, तुझ्या देहाच्या मनान काय बघणार. हो तुझ्या देहाची झाली तू वागती तर दाखवू नको. माका अजिबात इच्छा नाही बघण्याची बुवा. या भांडूप नगरीत तुका हळूहळू घेते. आणि उद्या जरी बुवा माझी डबल बारी याच भांडूपमध्ये बुवा उत्कर्ष नगर होय ना उत्साही मंडळ शेलेटकर साहेबांच्या इथे डबल बारी आहे. आणि उद्या तर बुवा गुंडू सावंत बुवा, म्हणजे ह्याच्यापेक्षा स्टॉक ते लागणार माका माहिती आहे. पण
कमी पडण्यासारखं माणूस नाही. काय स्टॉकचा तू टेन्शन घेऊ नको रे. तुझ्या ढेंगात ना कधी जाईन तो तुका काळाचा नाही. आणि ढेंगात ना जाताना मान वर केले तर बोमटान मरशी. गोट्या 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 या उद्या नाही सांगणार. हे ऐका उद्या उगाच केस गेले नाही. ते बायकोन हात फिरवला म्हणून नाही गेले, घालवले यायच्या. किती जण माका येऊन आता माझे भेटले, माझ्यासारखे टकले वर त्याचा काढाप काढा म्हणतो. तिने असा म्हटला म्हणजे काय, म्हणजे आमची बायका हात फिरवतात की काय आमच्या टकल्यावर. गँगच तयार झाली आमची. माणसात आणि दाताचं म्हणतं काही व्यंग नाही. दाताचं बोललो काही व्यंग नाही. तुझा म्हणतो व्यंग अटकल्याचा. पण तुझे दात कशामुळे बोवा हे पहिले असे नाही होते. पुढे त्यांनी लहानपणी आपटी बार खाला, चुकान खाला, खाली आपटूच तो तोंडात खाला, चावल्याबरोबर फुटलो. आणि पुढले तेवढे असे पुढे येईल JCB सारखे ताटे विंचू दिसतात. होय. आणि त्या 2 दाताच्या मध्ये एक होल पडलो. त्या आपटी बारातलो एक दगड 2 दाताच्या मधनं बाहेर पडलो. मग तो चहा बी पिताना स्ट्रॉ घालता त्या होलात आणि चहा पिणार. ओके. उद्या बुवा तो दाताडो नाही, त्यामुळे ह्या स्टॉक फेर नाही. बरोबर ना. ते साहेब असतो. तुका वाटलं काय मग हे बुवा आलेले आहेत ते माझेच आहेत, किती संबंध त्यांचे आणि माझे असा करून त्यांनी पेटी भरला. म्हणजे का माणसात तू सांग ना बाबा माका 100 रुपये द्यावा, विषय मिटलो. सगळ्यांना आपलेचे कित्या करतो, त्यांना कितक्यात पडली बारी. हे आलेले आहेत त्यांच्यानी माझे संबंध काय आहेत ते आम्हाला माहिती आहे. त्यांना मग दया येईल घी 100 आणि ते कसं तरी भागवला नाही. ती भारी आहे. मी मेलय त्याच्या, कारण तो आधीच चांगलं गेल्या वर्षी घेतलेलं ते अजून राहिलं. म्हणजे आता त्याका देऊ नको, गेल्या वर्षी मिळालेले म्हणजे माका मारून घाल. असू दे बुवा, जेवढे पैसे घेतलंस ना तू, 100ची घे नोट, 200ची घे, नाही तर 500ची घे, त्याच्यावर फोटो माजवा. ओके. कारण ह्या बुवा माझ्या भांडूपमध्येच या सगळा भजन, दशावतारी नाटक या सगळं विषय जास्तीत जास्त बुवा या मुंबई पुऱ्या जर जास्तीत जास्त कुठे असेल तर माझ्या भांडूप नगरीमध्ये. कारण भांडूप ही भजनाची पंढरी आहे आणि माझं कोकण म्हणजे स्वर्ग आहे. सन्माननीय उमेश घोगळे या ठिकाणी हजर आहेत, त्यांनी यायचं आहे, त्यांचा सत्कार करताय. या समीर कदम बुवा बघितलं की माका गाणंच आठवतं. दाताचं दातवण घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी. दाताचं दातवण घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी.
लवकर घ्यावा. या ठिकाणी हां घ्या ना. ॲडव्होकेट संदीपजी मिश्रा नवी मुंबई यांचा या ठिकाणी या मंडळाच्या वतीने सत्कार होतो. या ठिकाणी या ठिकाणी नादब्रह्म पकवाज क्लासेस संचालक सन्माननीय नंदू परब यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये आणि समीर कदमबुवा यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. व देतं आहे तुमच्या 100 रुपये माझ्याकडे, नंतर जाताना मागून घ्यावा. सन्माननीय शैलेश राणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी वीरभद्र दशावतार नाट्य मंडळ भांडूप यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे आबू परब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. साई भक्ती ग्रुप तोरसोळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांच्याकडून फरमाईश आलेले. या ठिकाणी माझे क्लासमेट परममित्र संतोष जाधव या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी अजित केळजीबुवा या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय बाळकृष्ण परबबुवा या ठिकाणी हजर आहेत. त्यांचेही मंडळाच्या वतीने आभार मानतो. सन्माननीय संतोष शेलेटकर बुवा या ठिकाणी हजर आहेत. त्यांचेही मंडळाच्या वतीने आभार मानतो. रामचंद्र परब बुवा या ठिकाणी हजर आहेत. त्यांचेही मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे परममित्र वसंत बाणे या ठिकाणी हजर आहेत. त्यांचेही मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी पकवाजवादक प्रथमेश धुरी या ठिकाणी हजर आहेत. त्यांचेही मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. संतोष जाधव यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय लक्ष्मण शिंदे देवगड खुडी किरण बुवांचे कोरसमध्ये असतात ते 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे परममित्र बुवा उदयजी पारकर बुवा यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे गुगल पेच्या माध्यमातून. त्यांचेही मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी फक्त बुवा बोलले म्हणून मी या बोलते, नाही तर एवढा. आणि बुवा भांडूपमध्ये किती बुवा आहेत, आपल्या गावात सुद्धा बरेच बुवा. गेल्या वर्षी या ठिकाणी माझी बारी झाली होती, पण परत त्यात जवळ एकदम त्यांनी परत काय विचार केले नाही. बरेच बुवात, पण काय त्या मंडळाने विचार केला नाही बघा. या मंडळाने टाकला आणला, या मंडळाने टाकला आणला, दाताडानी टकलूची जोडी लई भारी गमतीची. दाताडानी टकलूची जोडी लई भारी गमतीची. लोक लुकून बघतात चांगला. शॉर्टकट उडूया. कसा लोक उद्या पुन्हा त्यांका येऊचा बारी तो मोबाईलवर खेळता. कुठचो गेम खेळता तो काय माहिती. असू दे, या मोबाईलनेच वाट लावला ना. म्हणजे मोबाईल वाईट गोष्ट नाही, पण एवढं त्याचं अतिरेक झालो. बाथरूमात गेले तरी मोबाईल घेऊन जातं आणि बसल्या जाग्यावरनं चॅटिंग करून विचारतात, आता तुला मी काय पाठवू. इतकं अतिरेक मोबाईलचं. आता काय केलंयस ते पाठव. म्हणजे स्मित घोगळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद बुवा. चला बुवा
मी असं पहिलं टकलो नव्हतं. सलमान खान स्टाईल होती माझी. खांद्यावर केस पडायचे, क्लिनिक प्लस शॅम्पू लावायचो, एवढे केस बुवा होते. पण काय परिस्थिती या ठिकाणी बुवा महिला वर्ग आलेले आहेत. आता ती भजन ऐकतात, पण उद्या दुपारी जेवणासाठी काय करायची, भाजी काय करायची याचं टेन्शन बुवा त्यांना आतापासून असतं. एवढी संसाराची काळजी असतं. कारण 50% आरक्षण महिला वर्गांसाठी. कुठची जाहिरात असली तरी ती सुद्धा महिला वर्गांसाठी. लक्स लगाव खूबसूरती पाव, फेअर अँड लवली लगाव चमकती कांती पाव, आणि आमच्यासाठी सपट लोशन लगाव खुजली भगाव. 50% आरक्षण. कारण काश्मीरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी आपले जे जवान शहीद झाले, त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळांनी पहिली मदत केली. त्यामुळे 50% आरक्षण. संसाराची एवढी काळजी, इतक्या टेन्शन असताना तर टेन्शन महिला वर्गांचं समजतं कधी बुवा, ज्यावेळी ती केस विंचरतात ना तेव्हा फणीत केस साठवतात, तेव्हा त्यांना टेन्शन किती आता समजतं. आणि इतकी संसाराची काळजी त्या महिला वर्गांका, संसाराची एवढी काळजी की ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही, त्याचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतं. दाताडो कधी येत त्याची वाट बघली. एक केसावर भांडी लसूण घ्या, हा केसांची भरणी देणार आणि त्याच्यावर स्टीलचा मोठा घमेल घेतात आणि संध्याकाळी नवरविलो की आनंदात सांगतात, ता बघा त्या भाऊजीने मोठा घमेल दिला नाही. म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसतं, पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असता त्यांना महिला वर्ग म्हणतात. आणि भाऊ आमच्या घरी पण तीच परिस्थिती झालेली आहे. असो कोण केसावर भांडी की माका उठवून घालतं. आणि एक देवा म्हणान माझा तळपाट केला. आता आमच्या घरात भांडी जास्त झाली आणि केस कमी झाले. संसारासाठी त्याग केलेलो आहे. ओके, तुझा पण वय थोडे दिवस थांब. तू माका बोलतस ना, तुका झालर सुद्धा बाजूक राहायचे नाही. बघितलं साईबाबा बघून घेते तुका. जेवढा माझ्या टाकल्यांना बोललोस तुझा शाप गुळगुळीत होत बघ. कारण कोणाच्या किती बोललंस माझ्या टाकल्यावर, हा कोण येऊ ते का आता असून दे. भारी माणूस आहे, सेलिब्रिटी आहे. आमका कोण ओळखत नाही, आम्ही गोटियानी खेळाव दिला ना. समीर बुवा म्हटलं तर सेलिब्रिटी, कर्मभूमी आहे माझी. हो, मी आधी बिल बनवून म्हटलं माका जाऊ झाला. मग घरी माझी कर्मभूमी आहे भांडूप. म्हणजे सोडून गेलं कशा गावात, हरी रवाचं होतं. अरे पंढरी होती, आहे रवलं असतंच तर जाम मजा होती तुझी. पण तुका नाही का नको. पण चांगलं माणूस चांगलं. कारण ह्या बुवा आमच्या कोकणातच बघूक मिळतं बुवा. स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं मन. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसावली गाव. जगाच्या नकाशावर शोभून दिसता आमच्या कोकणचं नाव. सह्याद्रीच्या
सह्याद्रीच्या डोंगर रांगातून फुलला नंदनवन, सह्याद्रीच्या डोंगर रांगातून फुलला नंदनवन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा रतनवत राम. जांभळा करवंद फणस काजू नारळ पोपळीचो बागो, कोकणाची शान जगात मिरवता देवगडचो हापूस आंबो. सुपारीची झाडा कोकमाचो आगुळ दारात केळीचो बन, सुपारीची झाडा कोकमाचो आगुळ दारात केळीचो बन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा रतनवत राम. कोकणात आमचा कशावतार डबलबारी फेमस, नमन झाकडी शक्ती तुरा शिमग्याचो उत्सव जकास. परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून, परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा रतनवत राम. स्वर्गापेक्षा सुंदर असा या ठिकाणी सन्माननीय प्रशांत जेटेबुवा यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय रमेश तुरळकर माणगाव माझे फॅन आहेत, ते या ठिकाणी ऑनलाईन बारी बघतायत, ते त्यांच्याकडून गुगल पेच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद. सन्माननीय अनिकेत गोरुले यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले, मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. या ठिकाणी माझे परममित्र बुवा विजय उर्फ गुंडू सावंत बुवा या ठिकाणी हजर आहेत, त्यांना विनंती करतो या ठिकाणी इथे बसतो रे सत्कार हो बुवा, सत्कार करतो सत्कार कर. मग उद्या बघूया काय तर. या ठिकाणी या ठिकाणी अजित केळजी बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद.
या ठिकाणी वीरभद्र दशावतार नाट्य मंडळ भांडूप यांच्याकडून शंभो साई ग्रुप भांडूप यांच्यासाठी या ठिकाणी मंडळासाठी प्रेरणास्थव त्यांच्याकडून हे 2001 रुपयाचं त्यांच्यासाठी या ठिकाणी आबू परब कुठे असतील तर त्यांनी इथे यायचं आणि आपले पैसे स्वीकारायचे, नाहीतर पेटीत ठेवले जातील. हो, नाहीतर जमा केले. आपल्याकडे जरा माझ्याकडे ठेवा. हो. म्हणजे आणि उमेश धुरी यांचं पण मंडळाकडनं सत्कार करतो म्हणा. हा, उमेश धुरी यांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने सत्कार करतायत, त्याचा स्वीकार करावा त्यांनी. हे दादा इथे इथे पंड्या धुरी येवा येवा चला ना, तर सत्कारातच गजर होईल. या ठिकाणी झालं ना, चालू करू ना. नाही हो, शॉर्टकट केल्याने पण पण त्याच्यात तुमच्या गुरुबंधुका तर चालत नाही हा. तो अगोदरच झाला हो, तसंच बोलता. अरे बुवा, काय काय जणांची लग्न होत नाहीत ते बिचारे टमना झाली आहे त्यांची. होय, त्यामुळे असं नाही बुवा, आपलं लग्न झालं म्हणजे आम्ही मोकळे जाऊ. आज 42 वर्षाचे पोरगे असेच, त्यांना भजनाने नाटकाशिवाय पर्याय रवलो नाही. ते घरी रवान करते का? पण त्यांच्यासाठी एक सांगते का, आता टेन्शन घेऊ नको, पण फक्त तुमका स्कॉर्पिओच मिळात याची अपेक्षा धरू नको. टमटम मिळाली तरी ती स्वीकारा. म्हणून तुमच्यासाठी एक आठवण म्हणून बुवा, लग्न माका सांगितलेला म्हणून मी पूर्ण लग्न लावित नाही का, टेन्शन घेऊ नको. दोन जीवांचे व्हावे मिलन, मंगल या शुभ दिनी जाहले. शुभ मंगल शुभ दिनी जाहले, शुभ मंगल शुभ दिनी जाहले, शुभ मंगल शुभ दिनी. वावे मिलन, मंगल या शुभ दिनी जाहले. शुभ मंगल शुभ दिनी शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळ मुरुडं विनायकं
चिंतामणि देवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामेराञ्जन संसितं गणपति पूर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल शुभमङ्गल शुभमंगल. मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, बोला शुभमंगल सावधान सावधान, मंडपी जोडा शोभे छान छान छान, मंडपी जोडा शोभे छान छान छान, मंडपी जोडा शोभे छान छान छान. सगळ्या लग्नाचा विषय या ठिकाणी महिला वर्ग पण म्हणून मी आता बोलते. या ती सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. या ठिकाणी महिला वर्ग बुवा हे आलेले आहेत. या ठिकाणी ती लग्नाच्या वेळी इतकी रडलेली आहेत ना, ती जुनी माणसं खूप रडायची. नुसतं गाणं लागलं आणि त्या गाण्यात सुद्धा एवढी ताकद होती की नवरी रडाकच हवी, इतकी ताकद त्या गाण्यात होती बुवा. साऊंडवाल्यांचा गाणं चालू झाला, नवरी आणि नवरं निघालेलो असताना गेटवर गेली की नवरी हो 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 कन रडायची. 4-5 जण धरू कसं ऐकायची नाही, उडवून द्यायची. कारण त्यांना जाणीव होती बुवा जुन्या माणसांना, आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं याची जाणीव त्या जुन्या माणसांना होती. पण आताच्या पोरग्यांका ती जाणीव राहिलेली नाही. पोरग्या लग्न झाला की गाडीत जाऊन बसतं, पप्पा टाटा पूजे दिवशी भेटता. म्हणजे परिस्थिती बदलली, पण पूर्वीची महिला खूप रडायची. सासरलाही सुयोग लॉग आणि विवेक दळवी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे बबन गोविंद पिंपळे दिवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता या गाणं चालू करतानाच कोणीतरी भजन रसिकातून म्हटलं बुवा तर जुना झाला, म्हणजे आपली पिढी खय जाऊन पोचली आहे बघा. आणि म्हणूनच सांगितले की तेव्हा रडायची, पण आत्ताची मुलं अहो बापाक विचारतात तू माझ्यासाठी काय केलंस म्हणून. आता काय ढोपरा कोपरा बापान फोडला ना, ती पोरग्याक सांगणारा काय माका सांगा. ह्या सगळं कोण भजन रसिकातनं बोलले ना, तरी हे गुंडू बुवा, संदीप पुजारी बुवा, संदीप लोके बुवा काय फरक पडत नाही. काय बुवा ते केस घालवले आता हे ऐका ना नुसता. आता शेवटी विषय काय सांगायचो की जुनी माणसं रडायची, कारण त्या जुन्या गाण्यात ताकद होती, बरोबर ना. नुसतं गाणं लागला तरी रडायचे. सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. आता नवरो आणि नवरी बाहेर पडली ना तर साऊंडवाले गाणं लावतात. सासरला बहीण निघाली ना, नवरो आणि नवरी बाहेर पडली की साऊंडवाल्यान तुम्ही नाही गाणं चालू.
कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, या नटीनं मारली मिठी मला, या नटीनं मारली मिठी, या नटीनं मारली मिठी मला, या नटीनं मारली मिठी, या नटीनं मारली मिठी मला, या नटीनं मारली मिठी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, या नटीनं मारली मिठी मला, या हो. आणखी आता एक गाणं हिट लिस्टवर आहे बुवा, कदम बुवा तुमच्यासाठी या गाणं. जा जरा मागे राहा, त्यांना टकलो दिसत नाही. हो. मुखाने का हसू. नाव सांगा. हा, राजप्रकाश राणे यांच्याकडून मगाचे त्यांचे 100 रुपये देवचे रवलेले. पैशाकडे हावरो होतो, तुमका आधी समजला तर बरा झाला. मी असते तर सांगितलं असते राहू दे जेवण द्यावा म्हणून, पण माका देवचे असले तर माझ्याकडे द्यावा बाणे. हा, शंभो साई ग्रुप भांडूप यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. ढोलकीची जरा चाटी द्या. मगाशी या ठिकाणी तोरसोळे साई भक्ती ग्रुप तोरसोळे देवगड यांच्याकडून फरमाईश होती की बुवा, त्यांच्याकडनं बक्षीस होतं आणि फरमाईश होती. कार्तिक वाडेकर गुगल पेच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक काढले. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गुगल पे लिहिलेले ते देवा तरी कसं ते मोबाईलात रवतात नाही, मग आम्ही जावच्या धानलीत असतो आणि तसेच जातो. म्हणून असे प्रत्यक्ष लिहिले बरे असतात ना. मग आता असून देऊ तुमका इले की गुगल पे होईल, तुमचोच नंबर आला. असून दे, तुझ्यासाठी गाणं म्हणते बहुत जेवक जा, कारण तुझं चेहरा बघून रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते. चांदीचा भौरा तुला खेळाया देते, चांदीचा भौरा तुला खेळाया देते.
त्या ठिकाणी मगाशी फरमाईश होती तोरसोळे साई भक्ती ग्रुप. तो वाघ मराठी होता, शिवबाचा अवतार होता, राखेतून उसळत होता, सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता, देशद्रोह्यांच्या छातीवरचा वज्राचा प्रहार होता. तो ठाण्या वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होता, बाळासाहेब ठाकरेच होता, बाळासाहेब ठाकरेच होता. कारण शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकणारी एकमेव व्यक्ती हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी मुंबई वाचवली. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, गाजला, गाजला. शिवसेना प्रमुख एकच साजला, साजला. शिवसेना प्रमुख एकच साजला, साजला. शिवसेना प्रमुख एकच साजला. गरबाना एकच राणा शिवबानंतर माथा. रक्षण केलं जीवा पाडतो जपला हिंदुत्वाला. अशी ही कीर्ती पाहून धरती चंद्र सूर्य लाजला, अशी ही कीर्ती पाहून धरती चंद्र सूर्य लाजला, लाजला, लाजला. शिवसेना प्रमुख एकच साजला. शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा. शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा. इथे कुठच्या पक्षाचा विषय नाही, पण बाळासाहेब ते बाळासाहेब होते, असा नेता पुन्हा होणे नाही. कारण बाळासाहेबांच्या शब्दामध्ये ताकद होती. बाळासाहेबांनी एक बोट वर करून सांगितलेली ना, महाराष्ट्र बंद, तर संपूर्ण महाराष्ट्र बंद व्हायचा. ते बाळासाहेब होते ज्यांनी मुंबई वाचवली. पण आज कोणी सांगितलं ना महाराष्ट्र बंद, तर पाठसून सगळं चालू असतं. ते बाळासाहेब होते, बाळासाहेबांच्या शब्दामध्ये ताकद होती. शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा. शिवबानंतर एकच झाला लोकशाहीत राजा. अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला, अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला, वाजला, वाजला. शिवसेना प्रमुख एकच साजला. या ठिकाणी सन्माननीय विनोद चव्हाण बुवा यांचे शिष्य
अजित आंगरे बुवा यांच्याकडून हे 105 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. नंदकुमार कविटकर यांच्याकडून कनेडी असो किंवा कणकवली तो कायम असतो, एक भजन प्रेमी, त्यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. या ठिकाणी गुंडू सावंत बुवा बाजूला आहेत, चन गवडा होऊन जाऊन दे. बापरे, आपल्या बुवा येत नाही. 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. राज प्रकाश राणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांना विचारून घेते, कारण या गाणं मी म्हणत नाही, पण त्यांचं खूप भारी गाणं आता. चन गवडा कुंभार मारित कोड नव्वा, तो गवडा गेलो का तो बघा आधी. चन गवडा हा गेला कुठे फावडा. तो मगाशी सगळ्या भजन मी ताबडतोब तयार केलाय आणि मी गोट्याने खेळा केले. अरे मी थोडा बॅलन्स यांच्या, हे साधी व्यक्ती नाही उद्या यांच्याबरोबर बारी करूच्या माका विचार कर बुवा, आणि तरी सुद्धा पाठोपाठ, आणि म्हणून थोडा बॅलन्स ठेवले त्यांच्याबरोबर, नाही तर हे शाप माती करतील माझी उद्या. पण तसं हा नको तर नको, बडका लागत तू जीव देत हो या काय होऊन जाऊ. तुमचं कुठचं गाणं होतं का? चन गौडा कुमार मारित कुड नव्वा, चंदक तंदीना बंदी तंदक तंदीना, चंदक तंदीना बंदी चंदक तंदीना, चंदक तंदीना बंदी चंदक तंदीना. आरू मोरू अंबत कड नव्वा, आरू मोरू अंबत नव्वा, चंदक तंदीना बंदी चंदक तंदीना गेला कुठे फावडा, चंदक तंदीना तर माझा आरू. तो हसू नको बाबा, तो आणखी रात्रभर हसत राहता. मी एक जोक केला. दुःखाडवायला उंबऱ्या सारिखा, दुःखाडवायला उंबऱ्या सारिखा, मित्रवणव्यामध्ये गारव्या सारिखा, मित्रवणव्यामध्ये गारव्या सारिखा, मित्रवणव्यामध्ये गारव्या सारिखा. दुःखाडवायला मित्रवणव्यामध्ये
मंडळामध्ये गाऊया. सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. अनिकेत गुरुले यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायांचं लाख मानाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं, मराठीच असावं लागतं, मराठीच असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना सुटला घाम, कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात एक सरदार उठला, म्हणाला मै लावूंगा शिवाजी को, आणि त्यानं इडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जितात जागता जणू सैतान, अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापे सळसळत. वाटेत भेटेल त्याला चिरडीत खानाची सैना निघाली, देवळं उद्ध्वस्त केले, आया बहिणींच्या अब्रू लुटली. कोण कोण रोखणारे वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. असा वाघिणीचा तो छावा, असा वाघिणीचा तो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी गावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला, महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान हसून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान हसून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोतळा बाहेर काढला. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करूया आणि गजरातनं थोडं बोलून मग बुवांकडे देऊया, कारण टायमिंगचा पण विषय आहे. नंतर बुवा म्हणतील बराच वेळ घेतला न बुवा, हो तो आधी येऊन दे जागेवर. जगताची तू माय माऊली, भक्त जनांना तुझी सावली. कृपादायिनी आई भवानी, कलियुगी धावून ये. उदो 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 गंबाबाई, उदो 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 गंबाबाई, उदो 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 गंबाबाई. जगताची
शिवाची तू पार्वती सत्वराई भाऊन ये ग शिवाची तू पार्वती समजावून सांग जगाला हिंदू धर्माची महती फॅशन करती नको नको ती नाही कुणाची भीती फॅशन करा फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे. पण ज्यावेळी नवरा आणि नवरी नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातात ना तेव्हा नवरी असतात ती जीन्सची पॅन्ट घालून जातात. पाहुण्यांका प्रश्न पडता नवरीची ओटी काही भरायची मग सांगते बाय रुमाल आणलं असलंच तर दे आणि 4 तांदूळ बांधून घेऊन जा. नारळ का एवढ्या फिट पॅन्टीतनं तू नेऊ शकत नाही. म्हणजे फॅशन करा फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची. आज परिस्थिती अशी आहे की 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेक जातं आणि तो लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार. दर्शन घेऊ वाकलो की मागच्यांका दर्शन घेण्याची काही गरज नाही. आपोआप दर्शन होतं. नमस्कार करायचो आणि बाजूक व्हायचा. काय काय जण जेवणाचे पंक्ती वाढूक सुधारवतात. तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडच्या मागाकच विचारते. ते म्हणतात नको बाबा तुझ्या बटाट्याची भाजी नको तू नजरेच्या आड हो. म्हणजे फॅशन करा फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे. महादेव लाड यांच्याकडून या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ॲडव्होकेट सुधीर मिश्रा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. बरीच या ठिकाणी जोईल बुवांकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. कारण गेल्या वर्षी त्या या ठिकाणी होते. बुवा घसरगुंडीचा जोक सांगा. या ठिकाणी 101 रुपयाचं काय माहिती आहे काय एल के बॉय यांच्याकडून 100 हो ताच आता मका जीव देऊची वेळ इली आहे या घसरगुंडीमुळे. होय आता हय समजा भांडूपमध्ये गटाराचं समजा खायच्या तरी म्हटलं त्या गटारात पडान तरी मारान. पण मी एक असो बुवा आहे की मी हय समजा भांडूपमध्ये गटारात पडले तर दिव्यातल्या पायपातनं बाहेर येईल. ऋषभ अनिकेत गोरुले या त्यांचं नातू त्यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. क्रितांत तो पण नातूच आहे. क्रितांत किशोर बोरुले हो आजीन त्यांच्या म्हणजे त्यांची नावं सांगून हे बक्षिसं दिलेली आहेत. आणि म्हणून सांगते मी सुद्धा तुमच्या भांडूपमध्ये किंवा आमचे गुंडूबुवा या भांडूप नगरीत येऊ शकलो त्याला कारणीभूत आमची आई. त्या माऊलीन समजा जन्म दिला नसतो तर टकलो येऊ नाही भजनच करू शकलो नसतो. म्हणजे त्या माऊलीचे उपकार. आई वडिलांवर प्रेम करा त्यांना कधी दुःखी ठेवू नको. कारण आई ती आई असते. तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. कारण ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात. पण आई अशी एक व्यक्ती की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. आई तुझ्या मूर्ती वाणी. ओंकार एकनाथ वारीक यांच्याकडून नाडण 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वारीकवाडी. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार चुकणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार चुकणार नाही.
अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार तुटणार नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार तुटणार नाही. अनिकेत बोरुडे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. प्रथमेश निगुडकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आई ती आई असते आणि बाप तो बाप असतो. बाप घराचा आधारस्तंभ असतो, त्यामुळे बाप कधीच रडत नाही, पण बाप एकाच वेळी रडतो. आपली मुलगी ज्यावेळी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी येऊन सांगतो, अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो. तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नको. शंभो साई ग्रुप यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आई वडिलांवर प्रेम करा. आणखी एक गोष्ट, सगळे डे साजरे करा. चॉकलेट डे, सारी डे, पिशपॉन डे, आणि तो प्रेमाचा दिवस काय तो व्हॅलेंटाईन डे. माका माहिती आहे, पण तकडनं लव डे म्हणतो. मग आज समजलं त्या प्रेमाच्या दिवसाक लव डे. बरोबर, ती दोन नावं आहेत, व्हॅलेंटाईन डे आणि लव डे. ज्यांचा सक्सेसफुल होता त्यांच्यासाठी तो व्हॅलेंटाईन डे असतात, आणि अर्धवट तुटता त्यांच्यासाठी तोच असतात. त्यामुळे दोन नावं त्या डेसाठी दिलेली आहेत. बरोबर ना, पटकन बोलले. हे सगळे डे साजरे करा, पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, माझ्या राजाची जयंती प्रत्येक घराघरामध्ये साजरी झाली पाहिजे. बरोबर ना. तो दाताडोकोई गेलो बघा. आता त्याला वाटलं मी थोडा कमीपणा घेईन, तो भिरभिरलो. आता गेलो डोंगरांवर चढात तर बघा वडापाव खाता, वडापाव खाता, दातात अडकात रे, काढूचो लागत पाव. असू दे पुढे. या ठिकाणी अमोल वेद्रुक बापर्डे कवटाळवाडी यांच्याकडून गुगल पेच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. फॅशन करती नको नको ती नाही कुणाची भीती, कलियुगी फिरली आई भल्या भल्यांची मती, वाघावर बसून धावून ये ग, वाघावर बसून धावून ये ग, हाती तुझ्या ग त्रिशूळ घे ग, हाती तुझ्या ग त्रिशूळ घे ग, जाऊ संग शिवरायांना घेऊन धावून ये. मोरावर बसून धावून ये ग, विनाई हाती घे ग, मोरावर बसून धावून ये ग, विनाई हाती घे ग, ज्ञानाचा दीप लावून जगी समजावून तू सांग, व्यसनाच्या हारी तरुण जाती नाही राहिलं भान,
जगावं कलियुगी या आमच्या माय पित्यानं. मगातपासून मी सांगितलं की महिला वर्ग म्हटल्यानंतर त्यांना 50% आरक्षणाने वाघिणी पण असते. फक्त काय काय वेळी त्यांचा अतिरेक होता, नको त्या गोष्टीचं हट्ट नवऱ्याकडे करतात. एकदा बायकोचा वाढदिवस होतो आणि ते आपल्या नवऱ्याक सांगता की या वाढदिवसा दिवशी मला सोन्याचा दागिना नको, चांदीचा दागिना नको, पैसे नको, या वाढदिवसात बोलले माझ्या कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य. नवरो टेन्शनमध्ये बोललो या वाद्य मिळात काय, संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण ह्या वाद्य काही मिळा का नाही. शेवटी घरी इलो आणि एका पारावर बसलो. मित्र येऊन विचारता रे टेन्शनमध्ये कशासाठी, तर तो आपल्या मित्राला सांगता रे उद्या बायकोचा वाढदिवस आणि तिने सांगितलं ना की कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य या मिळात काय. तो मित्र बोललो रे एवढं टेन्शनमध्ये कशासाठी, या वाद्य बोललो आपल्या गावातच बस गाडीवर बसवल्याने कुंभाराळीत घेऊन गेलो. या मडक्या घेतल्याने त्याच्या हातावर ठेवला आणि सांगला ह्या घे वाद्य. तर तो बोललो अरे ह्या वाजवायचा कसा, तू गप रे बस गाडीवर. आणि पुन्हा गावात तसो घेऊन गेलो आणि एका आंब्यावर जुनाट झालेला म्हाव होता, म्हणजे मोहाचा पोळा होता, तर काढला आणि त्या मडक्यात भरला, वरती कापडानं बांधून घेतला आणि त्याला सांगितलं बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो गुमगुम गुमगुम गुमगुम. अरे बोललो जबरदस्त वाद्य, बायको खुशच होणार. हलवला की गुमगुम गुमगुम वाद्य घेतला आणि घरी गेलो आणि बायकोच्या हातात दिला आणि बोललो ह्या की वाद्य कधीच कुणी न वाजवलेलं गुमगुम वाद्य. बायको बोलली वाजवायचा कसा, बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो गुमगुम गुमगुम गुमगुम. ताबडतोब बायकोन सगळ्या मैत्रिणींना फोन केला, उद्या वाढदिवस आहे, सगळ्यांनी वेळेवर हजर राहा, आपण गायनाचा कार्यक्रम करू. त्यांनी वाद्य आणलाय गुमगुम वाद्य. सगळे मैत्रिणी टायमात हजर झाले आणि एका रूममध्ये गायनाचा कार्यक्रम ठेवला आणि सगळ्या पुरुष मंडळींना सांगितलं आणि तुम्ही सगळे बाहेर जाऊन पारावर बसा, तुमच्यासमोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते. पण त्याच्यात एक घेणार होतो, त्याचा डोक्या फिरला. सगळ्यांका आमका बाहेर काढतात म्हणजे काय, तो घरी गेलो आणि कुलाब घेऊन येलो आणि ज्या रूममध्ये ही गायन करीत होती त्याला बाहेरनं कुलाब घालून घेतला, लॉक करून घेतला आणि सांगितलं करा गायन आतमध्ये. आणि गोल बसले सगळे मैत्रिणी, मध्ये गुमगुम वाद्य ठेवला. पहिले नालाप मारला, दुसरी होती तिने हलवला, तिसरी होती ती जरा ओव्हर कॉन्फिडन्स होतो, ती बोलली अरे हे वाद्य बंद आहे तर इतका आवाज देत, हे उघडून जर गायन केलं तर काय मजा येईल ना. ती चौथी म्हणता हो हो आपण तसंच करूया. आणि वरचा कापड बांधलेला सोडला आणि आलाप मारूक सुरुवात केला ना. दुसरी होती तिने हलवला, हलवल्याबरोबर जुनाट झालेला वाद्य बाहेर. थोड्या वेळानं आलाप येऊ लागलो, आय 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 आय. ते पारावरचे पुरुष म्हणतात आत्ताचा कार्यक्रम चालू झाला वाटतं. थोड्या वेळानं कोरसवाले सुद्धा आय 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 आय. ते पारावरचे पुरुष म्हणतात आत्ताशी गवळण घेतला ना, सगळीच जण आय आय म्हणतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा चहा देऊ गेली ना नवऱ्या, तेव्हा नवरं म्हणतात तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ते म्हणतं मी तुमची बायकोच आहे, पण काल गुमगुम वाद्य आणलात ना, त्या वाद्याने मला सुचवलंय. म्हणजे नको त्या गोष्टीचं वाटतं. बरोबर ना, महिला वर्ग वाघीण आहेत फक्त. आणि दोष त्यांचं नाही. बुवांच्या अध्यात्मात सांगूचं झालं तर ज्यावेळी कर्ण मृत्युमुखी पडले युद्धात, त्यावेळी कुंती माऊली कुंती आई रडायला लागली. तेव्हा धर्मराजाने विचारलं की आई तू का रडतेस. तेव्हा कुंती आईने सांगितलं की अरे बाबा, तो कर्ण जरी या युद्धात तुमचा दुश्मन जरी असला तरी तो तुझा भाऊ होता. असं सांगितल्यानंतर धर्मराजाला राग आला, आई तू इतके दिवस सांगितलंच नाही की कर्ण आमचा भाऊ होता तो. आणि म्हणून त्या रागाच्या भरात त्या धर्मराजाने शाप दिला
की तुम्हा सगळ्या नारी जातीला मी शाप देतो की तुमच्या तोंडात कुठचीच गोष्ट कधी राहणार नाही, पटकन तुम्ही दुसऱ्याला सांगून टाकाल असा शाप धर्मराजन. म्हणून लेडीज वर्ग महिला वर्गत ना त्यांच्या तोंडात काय रवत नाही. ऐकलो गो त्या बाजूचा गेला म्हणजे त्यांच्या तोंडात तो दोष त्यांचो नाही, तो धर्मराजाने दिलेला शाप आहे तो, बरोबर ना. त्यामुळे बुवा मी अध्यात्म पण सांगू शकते, फक्त या सगळा शिल्लक ठेवलं ह्यांच्यासाठी, पण तुझ्यामुळे आता या सांगायचा लागला. आता उद्या यात कमी झालं. उद्या काहीतरी बाकी ठेवा, उद्या बाकी राहू दे. सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ ते 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. पुढे जाऊया. मोरावर बसून धावून ये ग विनाई हाती घे ग, ज्ञानाचा दीप लावून जगी समजावून तू सांग. व्यसनाच्या हारी तरुण जाती नाही राहिलं भान, कसं जगावं कलियुगी या आमच्या माय पित्यानं. होऊन सरस्वती धावून ये ग, होऊन सरस्वती धावून ये ग, तरुणांशी दे विद्येचं दान, तरुणांशी दे विद्येचं दान. ये संग घेऊन तुझ्या गाई मुक्ताई जनाबाई. कलियुगाची काय सांगूया तूच जाणणे सार. आई बहीण माय बाप नाही राहिलं नात, मोलमजुरी धडपड साडी चालविण्याचा उसार. या ठिकाणी हे गजराचं शेवटचं कडवं आहे, त्यामुळे या ठिकाणी मी गजराची सांगता करतो. शेवटचं कडवं आहे आणि वेळ झालेला आहे म्हणून बुवांकडे गजर घेऊन. माय भवानी धावून ये ग, माय भवानी धावून ये ग, तुझं विण नाही आम्हा धार, तुझं विण नाही आम्हा धार. संदीप विनवी तुला गाई धावून येतील बाई. कृपादायिनी आई भवानी कलियुगे धावून ये. काना रे गोविंदा गोविंदा गोपाळ, काना रे गोविंदा गोविंदा गोपाळ.
गोविंदा गोविंदा गोपाळ कानाडे गोविंदा गोविंदा गोपाळ गोविंदा गोपाळा गोविंदा गोपाळा गोविंदा गोपाळा गोविंदा गोपाळा पानाडे गोविंदा गोविंदा गोपाळ कानाडे गोविंदा गोविंदा गोपाळ